पुढचा पॉइंट आहे परीक्षा केंद्रावरील वर्तन. मग आपल्या परीक्षा केंद्रावर आता जायच्या आधीचा किंवा तिथे गेल्यानंतर आपलं नेमकं बिहेवियर काय असलं पाहिजे, तिथली सिच्युएशन काय, हे अतिशय महत्त्वाची भाग आहे. बघा की परीक्षेच्या आदल्या दिवशी आपल्याला जास्त जेवायचं नाही, थोडं हलकं जेवायचं. ओके. त्यानंतर अधिक एक महत्त्वाचं, पेपरच्या 1 ते 1.5 तास आधी आपल्याला काहीही वाचायचं नाही आहे, बिलकुल पुस्तक वाचायचं नाही. अभ्यास किती हो, आतापर्यंत आपण काय केलंय मग, है ना. तर त्यासाठी पेपरच्या 1 ते 1.5 तास अजिबात कन्फ्युजन करण्यासाठी किंवा आपलं थोडं एक टेन्शन वाढण्यासाठी 1 ते 1.5 तास आधी काहीही वाचायचं नाही. अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, त्या तुम्ही लक्षपूर्वक ऐकायच्या. तर काहीही वाचायचं नाही आहे. आणि त्यानंतर दुसरं महत्त्वाचं की आपल्याला पेपरच्या जायच्या आधी दही आणि भात खाऊन जायचं आहे. आता हे का, कारण की आम्ही आमच्या वेळेस दही आणि भात खाऊन आम्हाला आमची आई पाठवायची. कदाचित तुमच्या आईवडिलांना सुद्धा, तुमच्या आईवडिलांना सुद्धा त्यांच्या आईवडिलांनी परीक्षेला जाताना दही भात खाऊन पाठवलं असेल, कारण की यामागे सायंटिफिक रिझन्स आहेत. 3 सायंटिफिक रिझन्स आहेत. एक सर्वात महत्त्वाचं की त्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. दुसरं सर्वात महत्त्वाचं की त्यामुळे आपलं जे अन्न पचन व्हायला मदत होते. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं आणि अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे ताण कमी होतो. हे 3 महत्त्वाचे फायदे आपल्याला त्याच्या माध्यमाने मिळतात. म्हणून शक्यतो दही भात खाऊन जा. त्याच्यानंतर परीक्षेच्या आदल्या दिवशी परीक्षेला जाताना आपल्या आईवडिलांना नमस्कार करून जा. का, याच्या मागे सुद्धा सायंटिफिक रिझन आहे. हे जे आपल्या हाताचे जे बोट आहे, त्यामध्ये जे मधलं बोट आहे, हे मधलं बोट हे ऊर्जा घेतं आणि आपले अंगठे, पायाच्या अंगठे जे आहेत हे ऊर्जा सोडतं, वाईट, चांगली, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह सर्व. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की ज्या वेळेस आई वडील हे पॉझिटिव्ह भावनेनं तेव्हा विचार करतात की माझ्या मुलाचा पेपर अतिशय चांगला गेला पाहिजे, त्याला चांगले गुण मिळाले पाहिजे, जे प्रश्न त्यानं वाचले तेच पेपरमध्ये आले पाहिजे, है ना. शक्यतो पॉझिटिव्ह विचार करतात. म्हणून आपण सुद्धा आई वडिलांच्या चरणाला स्पर्श करत असताना हे जे 2 मधलं बोट आहे, हे दोन्ही मधले बोट त्यांच्या दोन्ही चरणाच्या त्या अंगठ्याला लागले पाहिजे. त्यांच्या चरणाच्या त्या अंगठ्याला दोन्ही बोट लावून आपल्याला नमस्कार घ्यायचा आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर पेपर सेंटरवर आता तुम्हाला ह्या कोरोना काळामुळे तुम्हाला थर्मल स्कॅनिंग असल्यामुळे, थर्मल स्कॅनिंगमुळे तुम्हाला 1.5 तास आधी सेंटरवर हजर राहायचं आहे. 1.5 तास आधी. त्यासाठी तुम्हाला आधी जाण्याचं आहे. त्याच्यानंतर अधिक तिथं कोणतंही पुस्तक, काहीही सोबत न्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर अधिक एक महत्त्वाचं, आपण वर्गाच्या आतमध्ये अर्धा तास आधी जाण्याची परमिशन आहे. त्यामुळे आतमध्ये गेल्यानंतर आपला डेस्क, आपला बेंच नीट आहे का, तो हलतो का हे बघून घ्या. तो चेंज करता येतो. तिथल्या पर्यवेक्षकाला, तिथल्या इन्स्ट्रक्टरला तुम्ही चेंज करून मागू शकता. त्यानंतर तुमच्याकडे आणि शक्यतो स्वतःची पाण्याची बॉटल त्या आदल्या दिवशी आपण काढून ठेवलेलीच आहे. त्यानंतर अधिक एक महत्त्वाची गोष्ट की जो काही आपल्याला उत्तर पत्रिका पहिले मिळते, आन्सर शीट मिळते, ते आन्सर शीटवर पूर्ण लिहिलेलं आहे का, आन्सर शीटचे पूर्ण पेज व्यवस्थित आहेत का, प्रिंटिंग बरोबर झालेली आहे का, धाग्यांची सिलाई बरोबर आहे का, काही पेज फाटलेले आहेत का, हे चेक करा. आणि चेक केल्यानंतर जर असं असेल तर लगेच पर्यवेक्षकाला द्या, परत द्या, दुसरी आन्सर शीट तुम्हाला मिळेल. ही गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट, आन्सर शीट घेतल्यानंतर व्यवस्थित आखून घ्या. 10 ते 15 मिनिटं आपल्याला आन्सर शीट आधी मिळते, म्हणून अर्धा तास आधी प्रवेश मिळतो. तर त्याच्यामध्ये आखणी करून घ्या व्यवस्थित. वर आपला रोल नंबर टाका, अंकात आणि अक्षरात, म्हणजे नंबर्स अँड फिगर दोन्ही याच्यामध्ये आपला रोल नंबर टाका, जो आपल्या हॉल तिकीटवर दिलेला असतो. त्याच्यानंतर आपली साईन असते, पर्यवेक्षकाची साईन असते, आपली साईन आपल्या ठिकाणी करा. त्यानंतर परीक्षा केंद्र क्रमांक असतो, तो आपल्याला मेन्शन करायचा आहे. त्यानंतर पेपर नंबर, इथं कन्फ्युजन होतं. विषय आणि दिनांक आणि पेपर नंबर. पेपर नंबर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सायन्स 1, सायन्स 2 असं दिलेलं आहे. सायन्स 1 म्हणजे पेपर 1 असतो, सायन्स 2 म्हणजे पेपर 2. पहिला पेपर म्हणजे 1, दुसरा पेपर म्हणजे 2 असं नाही. जे पेपर 2-2 आहे. सायन्स 1 म्हणजे पेपर 1, सायन्स 2 म्हणजे पेपर 2. मॅथ्स 1 म्हणजे पेपर 1, मॅथ्स 2 म्हणजे पेपर 2. अशा पद्धतीने एसएसटी मध्ये बघा, हिस्ट्री जिओग्राफी एसएसटी 1 पेपर 1, एसएसटी 2 पेपर 2. हे सीबीएसई ला नसतं, ओन्ली फॉर स्टेट बोर्ड करता. त्यानंतर आपली जी आन्सर शीट आपल्याकडे येते, आन्सर शीट आल्यानंतर आन्सर शीटवर कोणताही आक्षेपार्ह मजकूर लिहायचा नाही. काही जण ओम 786, ओम नमः शिवाय, है ना, अशा पद्धतीने कोणताही आक्षेपार्ह मजकूर हा आन्सर शीटवर लिहिला तर तो कॉपी समजण्यात येतो. हे लक्ष द्या. जसं एक जेव्हा मी तुम्हाला सांगितलं याच्या आधी जेव्हा मी पेपर चेक करायचो, पेपर चेक करत असताना एका विद्यार्थ्यानं पेपर लिहिला बघा कसा. एक पूर्ण पहिलं पेज कोरं ठेवलं,
त्यानंतर दुसरं पेज कोरं अर्ध कोरं ठेवलं आणि खाली लिहिलं हिम्मत है तो पास करके बता. आता याला कोण पास करणार है ना. तर असं कोणतंही आक्षेप आहे तुम्ही लिहिणार नाही पण सांगणं काम आहे. त्यानंतर आधी बघा एका विद्यार्थ्याने लिहिलं होतं खूप गमती आहे तशा की जा रे पेपर मास्टर के पास आएंगे दया तो करेंगे पास. तो पास कोणी करणार नाहीये. तो कोणताही आक्षेपार्ह मजकूर हा जर आन्सर शीटवर उत्तरपत्रिकेवर लिहिला असेल तर तो कॉपी समजण्यात येतो. त्याचबरोबर उत्तरपत्रिका जेव्हा आपण सप्लिमेंट घेतो सप्लिमेंटवर सुद्धा आपल्याला रोल नंबर जिथं मेन्शन करायचा आहे तिथंच मेन्शन करावा लागतो. त्यानंतर आपल्याला बारकोड मिळतो. बारकोड जो असतो त्याच्यावर आपला रोल नंबर असतो. बारकोड आपलाच आहे का हे लक्षपूर्वक बघा. तुम्ही उत्तरपत्रिकेवर लिहिलेला तुमचा रोल नंबर हा महत्त्वाचा नाही परंतु बारकोडवर असलेला रोल नंबर हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणून आपलाच बारकोड आपल्याला आला ना हे बघून घ्या. ओके आणि मग तो चिपकवा. त्यानंतर होलोग्राफ तिकीट आपल्याला चिपकायचं असतं. तिथले पर्यवेक्षक तुम्हाला सर्व व्यवस्थित मार्गदर्शन करतात. त्याच्यानंतर अधिक महत्त्वाची गोष्ट की हे जे प्रश्नपत्रिका असते जे तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळतो ह्या क्वेश्चन पेपरवर कधीही टिक करू नका. समजा हे उत्तर मी लिहिलं हे फिलिंग द ब्लँक्स मी लिहिली हे एमसीक्यूज मी सोडवला असं टिक जर तुम्ही केलं तर ते सुद्धा कॉपी समजण्यात येते. म्हणजे तुम्ही टिक केलं आणि मागच्या तुमच्या मित्राला दाखवलं असा त्याचा अर्थ होतो. म्हणून कधीही टिक करू नका कोणतीही त्याच्यावर खून करू नका ती कॉपी समजण्यात येते. त्यानंतर संपूर्ण पेपर आपण लिहित असताना उत्तरपत्रिकेचा अर्धा प्रश्न तुम्ही जर उत्तरपत्रिकेवर लिहिला आणि तुमची उत्तरपत्रिका पुरवणी संपली दुसरी सप्लिमेंट घेत असताना त्याच्यावर सुद्धा तो पूर्ण प्रश्न क्रमांक सब प्रश्न क्वेश्चन नंबर सब क्वेश्चन नंबर वगैरे सब मेन्शन करा. म्हणजे प्रश्न क्रमांक आणि त्याच्यातला पर्यायी प्रश्न क्रमांक वगैरे सर्व त्याच्यावर मेन्शन करा. त्याच्याशिवाय तुम्हाला म्हणजे उत्तर म्हणजे जेव्हा चेकिंग करत असताना गफलत होत नाही एक्झामिनरची. त्यानंतर सुरुवात करत असताना अट्रॅक्टिव्ह करा. प्रत्येक प्रश्नाला सेपरेट द्या त्याला एक लाईन सोडा. प्रत्येक प्रश्नाखाली लाईन आखा. एक संपूर्ण प्रश्न संपल्यानंतर नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू करा. त्यानंतर अट्रॅक्टिव्ह बिगिनिंग आकर्षक सुरुवात खूप महत्त्वाची. त्यानंतर नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू करा. महत्त्वाच्या मुद्द्यांना पेन्सिलने छान अंडरलाईन करा. आपल्याकडे वेळ आहे वेळेचं भान ठेवा. असंही नाही की भरपूर वेळ आहे. वेळ आपल्याकडे मात्र आहे. 15 मिनिटं जरी एक्स्ट्रा आपल्याला वरची मिळाले म्हणजे आपला पूर्ण पेपर झाल्यानंतर तर डेफिनेटली आपल्याला मित्रांनो तेवढा फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर अधिक महत्त्वाचं की आवश्यक तेथे आकृत्या काढा डायग्राम काढा पेन्सिलचा छान वापर करा. त्याच्यानंतर संपूर्ण पेपर झाला सप्लिमेंट तुम्ही टीचरकडे सुपूर्द केली तर जी प्रश्नपत्रिका आपल्याकडे शिल्लक राहते त्या प्रश्नपत्रिकेच्या 4 घडी करा. 4 घडी प्रश्नपत्रिकेच्या केल्यानंतर खिशात ठेवा. कोणत्याही मित्राशी किंवा मैत्रिणीशी चर्चा करायची नाही. पेपर कसा गेला अजिबात बोलायचं नाही. तुम्हाला वाटत असेल की तुमचे पेपर अगदी छान गेले पाहिजे तर कोणत्याही मित्राशी किंवा मैत्रिणीशी पेपर कसा गेला काय सुटलं काय लिहिलं काय आलं नाही काय कमी पडलं काय कॉपीतून लिहिलं जे काही वाटवेल असेल याची चर्चा करायची नाही. त्याचबरोबर मी आईवडिलांना विनंती करतो आईवडिलांना हे विनंती करतो की आपला मुलगा किंवा मुलगी पेपर सोडवून घरी आल्यानंतर त्याचा पेपर कसा गेला एवढं विचारू शकतो. कसा गेला पेपर त्याला म्हटलं चांगला गेला ते वाईट गेला म्हणतच नाही है ना. तर चांगला गेला म्हटल्यानंतर त्याला मग पाहू दे प्रश्नपत्रिका कोणता प्रश्न सुटला किती मार्कांचं सुटलं का बरं सुटलं काहीही कामाचं नाही. आता त्या विद्यार्थ्याने सुद्धा तो प्रश्नपत्रिका दाखवायची नाही आणि आईवडिलांनी सुद्धा मागायची नाही. मी तर आईवडिलांनाच विनंती करतो त्यांनी प्रश्नपत्रिका बघायची नाही. प्रश्नपत्रिका बघायची नाही कारण की आता जर तुम्ही बघितलं त्यातला जर एखादा मार्काचा त्याचं राहिलं असेल किंवा चुकलं असेल तर त्याचं टेन्शन पुढच्या दुसऱ्या पेपरला. त्यामुळे काहीही विचारायचं नाही. उलट आता जे बदल झालेला आहे तो बदल हा तर पुन्हा बदल होणार नाही काही झालं तरी कारण की त्याने ते लिहिलेलं आहे. म्हणून ती प्रश्नपत्रिका घ्या एक छान संदूक करा एक बॉक्स करा किंवा एखादी आरमारी घ्या किंवा एखादी सज्जावर कुठेही ती प्रश्नपत्रिका टाकून द्या किंवा कुठेही त्या बॉक्समध्ये टाकून द्या. संपूर्ण पेपर होईपर्यंत म्हणजे नियर अबाउट 4 एप्रिल पर्यंत ती काढायची नाही. किंवा सीबीएसईचा पेपर असेल तर तिकडे जिथपर्यंत पेपर होत नाही शेवटच्या प्रश्न तुम्हाला चर्चा करायची पण कधी करायची आहे संपूर्ण बोर्डाचे पेपर संपल्यानंतर शेवटच्या दिवशी संपूर्ण प्रश्नपत्रिका घ्यायच्या आणि त्या दिवशी नुसतं आईवडीलच नाही विद्यार्थीच नाही तर मामा काका आजूचे बाजूचे शेजारी सर्व बोलावा छानशी पार्टी ठेवा आणि तेव्हा चर्चा करा.
कारण की तेव्हा जर त्याला लक्षात आलं की हे प्रश्न सुटले तर आता काही प्रॉब्लेम होणार नाही, कारण की पेपर संपलेले आहे. म्हणून त्या दिवशी मी रिक्वेस्ट करतो, माय हंबल रिक्वेस्ट, की ते कोणतेही प्रश्नपत्रिका कसं किती मार्कात सुटलं काय हे विद्यार्थ्याला विचारायचं नाही. हा महत्वपूर्ण तुम्हाला सूचना माझ्याकडनं. नेक्स्ट आणि अतिशय महत्वाचं मित्रांनो, एकंदर आपल्या संपूर्ण याच्यामध्ये सर्वात मोठा जो हातभार आहे तो आपल्या आरोग्याचा. असं म्हटलं जातं की तुम्हाला 100% जर पेपर मध्ये द्यायचं असेल तर तुमचं 50% आरोग्य आणि 50% तुमचा अभ्यास, 50% आरोग्य आणि 50% अभ्यास, तेव्हाच तुम्हाला 100% देता येईल. म्हणून म्हटलं जातं क्वालिटी फूड ऑफ क्वालिटी लाईफ, क्वालिटी फूड ऑफ क्वालिटी लाईफ. मग क्वालिटी फूड म्हणजे काय? ग्रीन व्हेजिटेबल, येलो व्हेजिटेबल, त्याच्यानंतर ज्यूस, फ्रूट, जास्तीत जास्त पाण्याचं सेवन करा. जर होत असेल जास्तीत जास्त पाण्याचं सेवन करा, कारण की एकसारखं जेव्हा बसून आपण अभ्यास करतो तर आपल्यामध्ये हीट वाढते शरीरामध्ये, ओके, उष्णता वाढते, दाह वाढतो. आणि त्यामुळे काय होतं मित्रांनो, की त्यामुळे हीट वाढल्यामुळे किंवा दाह वाढल्यामुळे आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम सुरू होतात, पोटाचे प्रॉब्लेम्स वगैरे सुरू होतात. तर त्यामुळे शक्यतो पाण्याचं जास्तीत जास्त सेवन करा. आपल्या जवळ बॉटल भरून ठेवा, ग्लास भरून ठेवा, तर त्याला पाणी पित राहा. हे गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. काय गोष्टी टाळायच्या आपण? व्हाईट ब्रेड, पोटॅटो, त्यानंतर चिप्स, त्यानंतर बर्गर, पिझ्झा, त्यानंतर गुपचूप, बर्फ गोळा, ह्या ज्या उन्हाळ्याच्या याच्यामध्ये आता सुरू होत आहे ह्या गोष्टी कटाक्षानं टाळायच्या आहेत, एवढं लक्षात घ्या. त्यासाठी अधिक काही चांगल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो की जे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम राहतील. सकाळी उठून फक्त ओमचा उच्चार, तुम्ही काहीच नाही, फक्त ओमचा उच्चार, हे 3 बोटो डोळ्याला लावून आणि हे इथं घेऊन हे 2 अंगठे कानात टाकून आणि तोंड बंद करून फक्त ओमचा उच्चार जर केला, फक्त ओमचा उच्चार केला तर बरीचशी शांती आपल्याला मिळते शरीराला, त्याचबरोबर आणि माइंडला सुद्धा मिळते. त्याचबरोबर तिची महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, बोर्डाच्या पहिल्या पेपरला तुम्ही परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर पहिल्या दिवशी थोडा ताण येण्याची शक्यता आहे किंवा येऊ शकते. तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? शांत आपल्या टेबलवर बसायचं आहे आणि बसल्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा आहे, छान असा दीर्घ श्वास. आणि जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास एकदम घेतले की तुमचं रिलॅक्सेशन होईल, बरंचसं टेन्शन ऑलरेडी हळूहळू कमी होईल, ओके. तर त्यामुळे तसं करायचं आहे. दुसरं, डोळे जळजळ करतात. बऱ्याचदा आपण अभ्यास कंटिन्यू करतो तेव्हा डोळे आपले जळजळ करतात. तर तुम्हाला माहिती आहे विड्याचे पानं असतात, हे विड्याचे पानं पाण्यामध्ये बुडवायचे, त्याचे 2-2 थेंब डोळ्यामध्ये 8 दिवसातून एकदा टाकायचं, जळजळ बंद होईल, चष्मा आयुष्यात कधी लागणार नाही. एवढा जबरदस्त उपाय. त्यानंतर अधिक एक उपाय सांगतोय की आंघोळ करत असताना तोंडामध्ये गुळला घ्यायचा, म्हणजे पाण्याचा एक घोट घ्यायचा आणि तो तोंडामध्येच ठेवायचा आणि आंघोळ करायची, तोंडामध्येच ठेवायचा आणि आंघोळ करायची, थुकायचा नाही. पहिल्या वेळेस भारी जाईल, करता करता यानं आपलं जी आहे क्षमता डेव्हलप होते आणि याच्यामुळे आपली कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढतं. अतिशय छान आहे, करून बघा, तुमच्यासाठी खूप गरजेचं राहील. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये ताकाचं जास्तीत जास्त सेवन करा, ज्यूसचं जास्तीत जास्त सेवन करा. ताक अतिशय महत्त्वाचं आहे, हे एनर्जी सुद्धा वाढवतं तुमचं आणि त्याचबरोबर बऱ्याच कॅल्शियम सुद्धा शरीरातलं वाढवतं, स्टॅमिना सुद्धा तुमचा वाढवतो. तर ते हलकसं ताक घ्या, हे अतिशय छान राहील, दाह शांत करतं, हीट कमी करतं. म्हणून ताकाचं सेवन सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण राहील. मित्रांनो, आरोग्याकरता आपलं आहार हे तर महत्त्वाचं आहेच आहे, पण त्याचबरोबर एकसारखं एका जागेवर बसून अभ्यास करू नका. म्हणजे अर्धा ते 1 तास बसल्यानंतर थोडं चाला, थोडं फिरा आणि पुन्हा जागेवर बसा, कारण की त्यामुळे पोटाचे काही आजार होण्याची शक्यता असते. तर अशा काही आरोग्यासाठीच्या काही टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर सकाळी भ्रामरी, मी त्यासाठीचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या YouTube चॅनलला, तुम्हाला दिसेल, आरोग्यम धनसंपदामध्ये. त्याच्यामध्ये 3 ब्रीथिंग टेक्निक दिलेली आहे, अतिशय सुंदर आहे, त्या तुम्ही कराव्यात. माझी अशी इच्छा आहे जेणेकरून तुमचं टेन्शन कमी होईल, कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि तुमच्या अभ्यासामध्ये खूप सारा फायदा तुम्हाला मिळेल. मित्रांनो, शेवटचा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यावर जात असताना थोडं मला तुम्हाला पालकांना सांगायचं आहे आणि विद्यार्थ्यांसोबत सुद्धा बोलायचं आहे. मित्रांनो, ज्या वेळेस मी बोर्डाची परीक्षा देत होतो तेव्हा माझ्या मनात काय विचार होते आणि आज तुम्ही बोर्डाचे पेपर देत असताना तुमच्या मनात काय विचार असतील, तुमच्या मनात काय विचार चालू आहेत, ते मी शब्दबद्ध केलेले आहेत आणि हे विचार मला पालकांपर्यंत पोहोचायचे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आज हा विचार चालू आहे आणि तो विचार मला या माध्यमातून तुमच्या पालकांपर्यंत पोहोचायचा आहे. तर तो विचार मी कवितेच्या रूपानं तुमच्यासोबत पोहोचवणार आहे. मलाही मेरिट यायचं आहे, कवितेचं नाव आहे मलाही मेरिट यायचं आहे.
माझ्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनात चालू असलेला आज हा प्रश्न आहे, माझ्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनात हे चालू असलेले विचार आहेत, हे विचार मी पालकांच्या रूपानं तुमच्या म्हणजे माझ्या विद्यार्थ्याच्या रूपानं पालकांच्या समोर ठेवतो आहे. माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात हा विचार चालू आहे. तुमच्या स्वप्नातील यशस्वी शिखरावर मलाही जायचं आहे. तुमच्या स्वप्नातील यशस्वी शिखरावर मलाही जायचं आहे. खरं सांगू आहे बाबा, मलाही मेरिट यायचं आहे. खरं सांगू आहे बाबा, मलाही मेरिट यायचं आहे. लहानपणी जराही थकलो, पाऊल चुकलो तर मागून यायचा. लहानपणी जराही पडलो, कुठे धडपडलो, लगेच यायचा. पाठीवरती हात ठेवून आत्मविश्वास द्यायचा. पाठीवरती हात ठेवून आत्मविश्वास द्यायचा. तो पाठीवरचा हात तुमचा आजही पाहायचा आहे. तो पाठीवरचा हात तुमचा आजही पाहायचा आहे. खरं सांगू आई बाबा, मलाही मेरिट यायचं आहे. खरं सांगू आई बाबा, मलाही मेरिट यायचं आहे. तुम्हाला वाटत असेल तुमच्या मेहनतीचा पैसा मी पाण्यात बुडवतो आहे. तुम्हाला वाटत असेल तुमच्या मेहनतीचा पैसा मी पाण्यात बुडवतो आहे. तुमच्या आशा आकांक्षांना मी पायाखाली तुडवतो आहे. तुमच्या मेहनतीचा पैसा मी पाण्यात बुडवतो आहे. तुमच्या आशा आकांक्षांना मी पायाखाली तुडवतो आहे. पण तुमच्या स्वप्नांसाठी मलाही जगायचं आहे. पण तुमच्या स्वप्नांसाठी मलाही जगायचं आहे. खरं सांगू आहे बाबा, मलाही मेरिट यायचं आहे. खरं सांगू आहे बाबा, मलाही मेरिट यायचं आहे. जसा जमेल तसा मी खूप प्रयत्न करतो. जसा जमेल तसा मी खूप प्रयत्न करतो. मलाच का जमत नाही म्हणून मनातल्या मनात रडतो. जसा जमेल तसा मी खूप प्रयत्न करतो. मलाच का जमत नाही म्हणून मनातल्या मनात रडतो. वेळ द्या थोडा मला, वेळ द्या थोडा मला, मलाही जिंकायचं आहे. खरं सांगू आहे बाबा, मलाही मेरिट यायचं आहे. खरं सांगू आहे बाबा, मलाही मेरिट यायचं आहे. मेरिट येणाऱ्यांचे आई बाबा छाती काढून चालतात. मेरिट येणाऱ्यांचे आई बाबा छाती काढून चालतात. आवाज चढून चार चौघात मोठमोठ्यानं बोलतात. आवाज चढून चार चौघात मोठमोठ्यानं बोलतात. ते छाती काढून चालणं तुमचं मलाही बघायचं आहे. ते छाती काढून चालणं तुमचं मलाही बघायचं आहे. खरं सांगू आहे बाबा, मलाही मेरिट यायचं आहे. खरं सांगू आहे बाबा, मलाही मेरिट यायचं आहे. खरं सांगू आहे बाबा, मलाही मेरिट यायचं आहे. थँक्यू माय डिअर फ्रेंड्स. तुमच्या एकूण प्रयत्नांकरता, तुमच्या परीक्षेकरता माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आजचा हा वेबिनार इथंच समाप्त करतोय. तुमच्या परीक्षेकरता आणि एकंदर भविष्याकरता मी सुयश चिंतितो संपूर्ण जीनियस लर्निंग इन्स्टिट्यूट तर्फे तुमच्या परीक्षेकरता, अभ्यासाकरता बेस्ट ऑफ एफर्ट्स.